या इकडून रिव्हरफ्रंटवरती येता येतं. हे आहे रिव्हरफ्रंट. रोजच्या रोज ब्लॉगिंग करणं काही शक्य होत नाही. मागच्या वेळेला मी तुम्हाला तो ब्लॉगिंगमध्ये हा अटल सेतू जो हा दाखवला होता. ही साईड तुमची बघून झालेली आहे. आता मी जरा दुसऱ्या साईडला जातोय, ह्या बाजूला जरा तो दाखवतो तुम्हाला. जेव्हा जमेल तेव्हा मी वॉकिंग करत असतोच. इथं वॉकिंग करायला पण भरपूर जागा आहे. एक गार्डन सुद्धा आहे जिथं मी वॉकिंग करतो. इथून मी पारडीलाच राहत असल्या कारणानं माझ्या फ्लॅटच्या जवळच हे आहे. गुजरात म्हटल्यानंतर सगळीकडे खाण्याचे स्टॉल्स भरपूर आहेत. शांत साबरमती नदी आहे. इथे तुम्ही भरपूर आरामात चालू शकता. शक्यतो रोज संध्याकाळी मी चालतोच. दिवसभरामध्ये काय ब्लॉगिंग करणं शक्य होत नाही. संध्याकाळच्या वेळेस आता मी उद्याच्या बागेत जातो. वॉकिंग ट्रॅक आहे तिथे. तिथं पण मुलं खेळत असतात. पण इथे भरपूर खाण्यापिण्याची ठिकाणं आहेत. भरपूर इथे एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज होत असतात. दिवसामधला थोडा वेळ मिळतो. आता सध्या अहमदाबादमध्ये आहे. मुंबईत काय डोंबिवलीला असल्यानंतर सगळा वेळ प्रवासातच जातो. पण या इथे थोडं चालायला वगैरे मिळतं म्हणून मी येतो. एक दिवस रिव्हरफ्रंटवरती येतो, एक दिवस मी बागेत जातो. पण हे थोडं बघण्यासारखं आहे. महाराष्ट्रात पण इतक्या नद्या आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी मुळामुठा नदी आहे. आत्तासुद्धा काळं पाणी दिसलं. मागच्या फोटोंमध्ये सुद्धा मागच्या वर्षी जेव्हा आलो होतो हे पाणी स्वच्छ आहे. आणि लांबच्या ट्वेक्स करून दाखवतोय. मी पार मागच्या साईडनी चालत आलोय. 0.5 केल्या दिसेल एवढा चालत आलेलो आहे. मस्त संध्याकाळची रपेट होते. इथे भरपूर वेळ तुम्ही फिरू शकता. हे तितकंच महत्त्वाचं आहे. लोक अहमदाबादला नावं ठेवत असतात, पण अहमदाबादमध्ये सुद्धा अशा गोष्टी आपल्या पुणे, नाशिक इथं सुद्धा होऊ शकतात. होत नाही आहेत हा भाग वेगळा. सध्या तर मी कामानिमित्त अहमदाबादमध्येच राहतोय. पण संध्याकाळी स्ट्रेस बस्टर म्हणून आज ही मुलं सायकलिंग पण करतात. इथे बराच तुम्हाला वेळ मिळतो. बऱ्याच गोष्टी आहेत. मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवलं होतं अटल सेतूपर्यंतचा वगैरे. रोज जमतंच असं नाही आहे. पण आता जरा मी चालतोय. चालता चालता जेवढं शूटिंग करता येतं तेवढं मी करत राहतो. हवामान चांगलं आहे सध्या. ना जास्त थंडी आहे ना जास्त गरम आहे.
मी चंदीगडमध्ये पण राहत होतो, त्यामुळे मला इथली थंडी काय जाणवली नाही आहे. 18-19 डिग्री टेम्परेचर आहे. तर नुसता टी शर्ट घालून फिरू शकतो इथे आरामात. चालायला आहे. मी पार त्या तिथपासून चालत आलेलो आहे. म्हणजे 2x करून जरा त्या ब्रिजच्याही खालनं आलो आहे मी. आता या इथे आहे. इथून सुद्धा वरती जाता येतं, पण लाइटिंगची सोय उत्तम आहे. भरपूर तुम्ही चांगल्या प्रकारे एक संध्याकाळ इथं स्पेंड करू शकता. चांगल्या गोष्टी आहेत. मूळ म्हणजे शांतता आहे. कंप्लीट तुम्ही इथे व्यवस्थितशीर एक स्वतःचं वॉकिंग आणि दिवसभराची कटकट, टेन्शन, ऑफिसमधला ताणतणाव विसरून तुम्ही स्वतः इथे वॉक करू शकता. आज बरीचशी लोक इथं आहेत. गर्दी तशी नाहीये, पण जी शांतता लागते ती तुम्हाला इथे मिळू शकते वॉक करत असताना. छानपैकी तुम्ही इथं वॉकिंग घेऊ शकता. जेवढं मला चालणं शक्य आहे, म्हणजे अर्थात मी चालतोच तसं रोजही. माझं 9000 स्टेप्सचं टार्गेट आहेच, तेवढं मी पूर्ण करतोच दिवसभरामध्ये. कारण दिवसभर बसून काम असतं आणि 9000 स्टेप्स चालणं हे फक्त संध्याकाळचं आहे. दिवसभरात जे चालणं होईल ते वेगळं. तुमच्या कॅलरीज बर्न होणं जे आवश्यक असतं ते इथं होतं. प्रत्येक एरियामधनं आज इथे यायला पण जागा आहे. जसा प्रत्येकाला वेळ मिळतो, ज्याला जी आवड आहे त्याप्रमाणे लोक इथं व्यायाम करतात. माझा पण प्रयत्न असतो अहमदाबादमध्ये पण मिनी मुंबई इथं बसवल्यासारखं केलं आहे. हेडक्वार्टर्स आहेत. पारडीपासून नवरंगपुरा वगैरे ह्या भागांमध्ये सुद्धा भरपूर कमर्शियल ऑपरेशन्स सुरू आहेत. आता लगेच काही जण BJPचे विरोधक वगैरे असतील, ती लोक लगेच म्हणतील अहमदाबादचे गोडवे घातोय. पण जगाला जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणायची सवय आहे मला. तेच मी म्हणतोय. आज महाराष्ट्रामध्ये आपण एवढे टॅक्स भरतो. पुणा, नाशिक सारख्या ठिकाणी पण भरपूर टॅक्सेशन कलेक्ट होत आहे. पण तिथे अशा प्रकारची सोय आहे का? नाही. महाराष्ट्राची फक्त दुपटी गाय करून ठेवलेली आहे. पण महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचार आणि नुसतं पैसे खाणं प्रकल्पाच्या नावाखाली हेच सुरू आहे. पण इथे असं संध्याकाळी कुठे ठिकाण जे आहे, आज आपल्याकडे पण शहरं आहेत ना. कोल्हापूरसारखं चांगलं शहर आहे, तिथं सुद्धा ह्या गोष्टी करता येऊ शकतात. पण होत नाही आहे, त्याचं दुःख आहे. इच्छाशक्ती जर का असेल
बरं, केर टाकायला जागोजागी डस्टबिन्स आहेत. ओला कचरा, त्याच्यानंतर कोरडा कचरा याची उत्तम सोय आहे. अशा सोयी आपल्या पण शहरांमध्ये करता येऊ शकतात. मग फक्त विरोधाला विरोध का करताय? आज हे बघा, या जागोजागी डस्टबिन आहेत. मी मुद्दाम 2x करून दाखवतोय. सफाई, स्वच्छता कायम होत असते. आज इथे लोकांचा व्यायाम होऊ शकतो. संध्याकाळचा एक छान वेळ तुम्ही घालवू शकता. दिवसासुद्धा इथं तुम्ही लोक येतात, व्यायाम करतात. ते पण तुम्ही करू शकता ना. हे लांबच्या लांब करून ठेवलंय. बरं, दोन्ही बाजूला आहे, इथं ते असं नाही. तर हा दुसरा भाग दिसतोय, तिथं सुद्धा तसंच केलेलं आहे. तिथं सुद्धा बाजूला रोड आहे. मुंबईला फक्त नरिमन पॉईंट आणि मरीन ड्राईव्ह आहे, पण यांनी मरीन ड्राईव्हच्या वरताण या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत. मी 2016 पण आलो होतो, 2020 पण आलो होतो. थोडा इथं अंधार आहे. पण फिरण्यासारखी ठिकाणं नाशिक, पुणे या भागात सुद्धा असं होऊ शकतं. स्वच्छता पण आहे. भरपूर स्वच्छता आहे. हे बघा, बरं, भरपूर लांब सडक आहे. पुढे तिकडे स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला जायला प्लेन सुद्धा उडतात. या सगळ्या गोष्टी इथं आहेत. मुंबई बनवलंय, ठीक आहे. अहमदाबादी गुजराती लोकांचं हे टिकवणं शक्य नाही आहे. गुजराती जातच तशी हलकट आहे. पण इच्छाशक्ती असेल राजकारण्यांची तर काय होऊ शकतं ते दाखवण्यासाठी हा एक छोटासा व्हिडिओ करतोय. आता मी माझ्या चालण्यावर कॉन्सन्ट्रेट करतो, कारण मी आलो होतो ते फार लांबून आलो होतो. दाखवता पण येणार नाही. तो जो ब्रिज दिसतोय, मी आता 2x करून वाढवण्याचा प्रयत्न करतोय. हा जो ब्रिज आहे, मी आता हे मॅग्निफाय करून दाखवतोय. या इथपर्यंत, ह्याच्या खालून मी आलो होतो आणि आता मी टोटली